बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सलग 6व्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलंय। रामकुंड आणि गोदा घाट परिसरामध्ये पुराच्या पाण्याखाली आलाय। गोदा घाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे, तर अनेक लहान मंदिरेही पुराच्या पाण्याखाली गेलीत। त्यातच रात्रीपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस पडतोय। नाशिकला आज येलो अलर्ट देण्यात आलाय। पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातून करण्यात येणारा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे। अभिजित, काय नेमकी आजची परिस्थिती आहे नाशिकमधली? रात्रीपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी संततधार पाऊस कोसळतोय। आज सलग 6व्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे। आत्ताची ही ताजी दृश्य आहेत रामकुंड आणि गोदा घाट परिसरातली। आपण या दृश्यांमध्ये बघाल तर संपूर्ण रामकुंड गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळेल। 6 दिवसांपासून अशीच परिस्थिती या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते। गंगापूर धरणातून 6000पेक्षा जास्त क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि परिणामी 6व्या दिवशी देखील पूर परिस्थिती कायम आहे। जी लहान मोठी मंदिरं आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत। अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला, तर जी गोदावरी नदी किनाऱ्यावरील व्यावसायिकांची दुकानं आहे त्या दुकानांपर्यंत देखील आता गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे धरणातून आज पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत। हे जे पाणी आहे, परिस्थिती सध्या भीषण बनली असं म्हणावं लागेल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी अभिजित। तर गोदावरीच्या पुरात काही तरुणांनी स्टंटबाजी केली। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय आणि याच वाहत्या नदीच्या पाण्यात काही अतिउत्साही तरुण स्टंटबाजी करताना दिसतात। उंचावरून पाण्यात उड्या मारून पोहतायत। जर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला तर होत्याचं नव्हतं होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र ही या तरुणांच्या लक्षातच येत नाही। तर आजपासून 28 जून पर्यंत 5 दिवस समुद्राला उधाण येणार आहे। 3.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटाही उसळणार आहेत। 26 जूनला सर्वाधिक 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळतील। समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। मोठमोठ्या लाटा उसळणार असल्या की या उंच लाटा बघण्यासाठी म्हणून पर्यटक आणि स्थानिकही इथे गर्दी करत असतात, मात्र समुद्र किनाऱ्यावर न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्यात। आजपासून ते 28 जून पर्यंत म्हणजे एकूण 5 दिवस समुद्राला उधाण येणार आहे। मुंबईच्या दादर चौपाटीवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याशिवाय आजपासून पुढील 5 दिवस समुद्रात मोठी भरती येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पुढील 5 दिवस समुद्रात मोठ्या लाटा आणि मोठ्या भरती ही येणार आहे आणि त्यामुळे ज्या काही सूचना करण्यात आलेल्या आहेत त्याचं काटेकोर पालन करण्याचं आव्हान आहे ते पालिकेकडून करण्यात आलेलं आहे। आज देखील 11:15च्या सुमारास 4 मीटरची लाट आहे ती समुद्रात उसळणार आहे। मागील काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस पडतोय आणि पुढील 5 दिवस म्हणजे 24 जून ते 28 जूनपर्यंत समुद्रात मोठ्या भरती येणार आहेत आणि त्यामुळे ज्या सूचना नागरिकांना दिलेल्या आहेत त्याचं पालन करण्याचं आवाहन देखील या ठिकाणी पालिकेकडून करण्यात आलेलं आहे। आज 11:15च्या सुमारास समुद्रात आहे ती भरती येणार आहे आणि यावेळी 4 मीटरची ही लाट असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे की सर्व सूचना ज्या काही करण्यात आलेल्या आहेत त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन मुंबईकडून करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। तर कोकण किनारपट्टीला काल संध्याकाळपासून 25 जूनच्या रात्री 8:30 वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा दिलाय। लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्यात। राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिलाय। कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज आणि उद्या आहे आणि आजचे जे घाटमाथे आहेत म्हणजे आज आणि उद्या घाटमाथ्यांना सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे।
परंतु तिसऱ्या दिवसानंतर म्हणजे परवानंतर जसं आपण बघाल की 25 तारखेनंतर पावसाची तीव्रता थोडीशी कमी होण्याची शक्यता कोकणामध्ये तर आहेच आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी येणारे 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पावसाची शक्यता आहे. यानंतर आपण बातम्या बघणार आहोत इस्रायल आणि इराण युद्धाबाबतच्या. 12 दिवसांच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. आज सकाळी 9:30 पासून ही युद्धबंदी लागू होणार आहे. कतार आणि अमेरिकेनं या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला. अमेरिकेनं या युद्धात उडी घेत इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केल्यामुळे इराण खवळला होता. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषाही केली जात होती. त्यानुसार कतार, सिरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणनं क्षेपणास्त्र हल्ले केलेत. मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणनं व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवलाय. त्यानंतर अमेरिकेनेही कुठलीही कारवाई न करण्याचं मान्य केलंय. सीजफायरबाबत ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी फोनवर चर्चाही केली. हल्ले न करण्याची अट इराणनं मान्य केल्यावर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. याबाबत डोनाल्ड ट्रम्प काय म्हणालेत बघा. सर्वांचं अभिनंदन. इराण इस्रायल पुढं अंतिम युद्धबंदी. युद्धबंदीचं इराणला प्रथम पालन करावं लागणार आहे. पुढील 12 तासांनंतर इस्रायल देखील युद्धबंदीत सहभागी होईल. 24 तासांनंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचा विचार करणार. युद्ध संपवण्यासाठी दाखवलेल्या धाडस आणि शहाणपणाबद्दल अभिनंदन. तर युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली. इराण आणि इस्रायलमध्ये कुठलाही औपचारिक युद्धविरामाचा करार झालेला नाही. इस्रायल स्थानिक वेळेनुसार सकाळी 4 वाजेपर्यंत आपले हवाई हल्ले थांबवते, तर तेहरानही आपले हवाई हल्ले थांबवेल असं इराणनं म्हटलंय. इराणच्या प्रतिक्रियेमुळे ट्रम्प यांनी केलेल्या युद्धविरामाच्या घोषणेबाबत संभ्रम निर्माण झालाय. तर अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत 6 क्षेपणास्त्र डागलेत. कतारची राजधानी दोहापासून जवळच असलेल्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 8,000हून अधिक सैन्य तैनात असतं. त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केलाय. अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत इराणमधील न्यूक्लिअर सुविधा असलेल्या फोर्डो, नटान्स आणि इस्फहान या ठिकाणांवर हल्ला केला होता. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा इराणनं केली होती. कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस अल उदीद आहे. त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करू शकतं अशी शक्यता होतीच. कतारमधील अमेरिकन एअरबेसचं काय आहे महत्त्व बघा. इराणनं कतारवर हल्ला केला. अमेरिकन हवाई तळ यावेळेला निशाण्यावर होतो. कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस आहे. त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केला. दोहाजवळच्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 6 मिसाईल्स डागल्या. अल उदीद पश्चिम आशियातील सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडचं मुख्यालय आहे. संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे 40,000 सैन्य तैनात आहे. तर दुसरीकडे या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेतील युद्धाच्या परिस्थितीचा विमान सेवेला फटका बसताना दिसतोय. कतारनं एअर स्पेस बंद केल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसनं कोचीहून दोहाला जाणारं विमान मस्कतला वळवलंय, तर कन्नूरहून येणारं विमान माघारी पाठवलंय. कतारला जाणारे इतर कोणतंही विमान नसल्याचं एअर इंडियानं म्हटलंय. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊ असंही एअर इंडियानं म्हटलंय. दुसरीकडे इंडिगोनं आपल्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. यामध्ये काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता असल्याचं इंडिगोनं म्हटलंय. सुरक्षित प्रवासासाठी हे पाऊल उचलल्याचं इंडिगोनं म्हटलंय.
फ्लाईटची स्थिती नियमितपणे तपासण्याचं आवाहनही इंडिगोने प्रवाशांना केलं. तर इराणनं केलेल्या नाकेबंदीमुळे भारतातही इंधनाचे दर भडकण्याची शक्यता आहे. पाहुयात त्याबाबतची बातमी. इराणनं होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे याचा आता थेट भारतावरही परिणाम होणार आहे. भारतात इंधनाचे दर भडकण्याची शक्यता आहे, कारण भारताचं 40% जास्त कच्चं तेल या मार्गाने आयात करण्यात येतं आणि 50% LNG याच मार्गाने येत असतं. त्यामुळे भारतावर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. LPG सिलेंडरचे दरही वाढण्याची शक्यता आहे. देशातील प्रत्येक 3 LPG सिलेंडरपैकी 2 पश्चिम आशियातून येतात. भारताकडे केवळ 16 दिवस पुरेल एवढाच सिलेंडरचा साठा आहे. मात्र पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींनी ही शक्यता फेटाळून लावली. Enough oil available in the global markets. More and more oil is coming on the global markets, particularly from the Western Hemisphere, and even the traditional suppliers would be interested in keeping the supplies on because they also need the revenue. त्यामुळे इराणच्या निर्बंधांमधून सूट मिळवण्यात भारताला यश मिळणार का, याकडे आता लक्ष लागलंय. तर इराणनं इस्रायलवर तब्बल 40 मिनिटं क्षेपणास्त्रानं जोरदार हल्ला केला. यावेळी इस्रायलमध्ये युद्ध सायरन वाजत होते. हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये. मात्र इराणच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर इराणच्या 9 अणुशास्त्रज्ञांना संपवणारी मोसादची कातिल हसीना कोण आहे, बघूया. इस्रायली गुप्तचर संस्था मोसादची कार्यशैली इतकी गुप्त आणि प्रभावी असते की अनेकदा तिचं ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत संबंधित देशांनाही सुगावा लागत नाही. इराण विरोधातील गुप्त मोहिमेतील यश हे त्याचंच उदाहरण आहे. या मोहिमेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते मोसादच्या लेडी एजंटनं. अत्यंत देखणे आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र हाताळण्याच्या कौशल्यानं तरबेज या महिला एजंटनं इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांना संपवलं. लेडी किलरनं नेमकं या शास्त्रज्ञांना कसं संपवलं ते पाहूया. फ्रेंच नागरिकत्व असलेली कॅथरीन पेरेज शेकेडकडून इराणचा गेम. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी टार्गेट. वर्षभरातच सैनिकी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि इंजिनियरच्या कुटुंबापर्यंत ती पोहोचली. शास्त्रज्ञांशी संपर्क वाढवण्यासाठी कॅथरीननं इराणी अधिकाऱ्यांच्या बायकांशी मैत्री केली. हनी ट्रॅपचा वापर करून माहिती मिळवली आणि गरज पडल्यावर थेट खूनही केल्याचं पुढे आलंय. यानंतर एक महत्त्वाची बातमी. राज्यातून पहिलीपासून इंग्रजीही नको असं स्पष्ट मत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना पहिलीपासून 4थी पर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी. या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते. मात्र असं न करता या विद्यार्थ्यांवर पहिलीपासून 3 भाषा लादण्याचा निर्णय घेतला जातोय. हा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक, अन्यायकारक असल्याचं भवाळकर यांनी म्हटलंय. आपल्यासोबत स्वतः तारा भवाळकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. ताराताई, कितपत चुकीचा वाटतो हा निर्णय आणि मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावर कसा परिणाम होईल याचा? निश्चितपणे. कारण मूल ज्या वेळेला पहिलीत येतं ते केवळ 6 वर्षाचं असतं. त्याची शारीरिक आणि वाढ नीटशी झालेली नसते. शाळा ही गोष्टच त्याला नवीन असते, आधी जरी ते बालवाडीत जात असलं तरी. आणि त्या शाळेमध्ये निरनिराळे विषय, इतिहास, भूगोल वगैरे हे सगळंच त्याला नवीन असतं. एका ठिकाणी 4-5 तास बसणं हे शारीरिक दृष्ट्या सुद्धा त्याला सवय नसते. अशा वेळेला इतर अनेक विषयांच्या बरोबर आणखीन 2 इतर भाषा शिकवणं मातृभाषेशिवाय हे योग्य नाही, असं अनेक वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर आणि जागरूक नागरिक म्हणून मला प्रामाणिकपणाने वाटतं. कारण त्या काळामध्ये एक मातृभाषा ही जर पक्की झाली पहिली 4 वर्ष तर त्याला जगाच्या पाठीवरची दुसरी कुठलीही भाषा नंतरच्या काळात आकलन करणं हे जास्त सोयीचं जाऊ शकतं. आणि पहिलीपासून ज्या वेळेला ती भाषा लादली गेली काही वर्ष, त्यावेळेस त्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा अनुभव असा आहे की त्यांची मातृभाषाही बिघडते आणि इंग्रजीही नीट येत नाही. शिवाय इंग्रजी शिकवणारे शिक्षक
हे केवळ इंग्रजी भाषा ची प्राथमिक ओळख असलेले असतात. त्यांचा इंग्रजीवरही प्रभुत्व नसतं. अगदी बरोबर ताई. यामुळेच खरं तर पुढच्या या पिढीसाठी मातृभाषा शिकणं तितकंच महत्त्वाचं आहे. ताई, हे विचार आमच्या पुढे मांडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत अध्यक्ष साहित्य संमेलनाच्या तारा भवाळकर होत्या. पहिलीपासून इंग्रजी सुद्धा नको असा थेट मुद्दा त्यांनी इथे मांडलाय. यानंतर बातमी बारामतीमधून. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होते. शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे. अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. माळेगावमध्ये गुलाल कोण उधळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होते, त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला या ठिकाणी काही वेळातच सुरुवात होणार पाहू शकता. मी सध्या बारामती प्रशासकीय भवनाच्या समोर आहे. माळेगाव साखर कारखान्याची निवडणुकीची मतमोजणी प्रशासकीय भवनामध्ये काही वेळात सुरू होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले, ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्गातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. एकूणच या ठिकाणी 34 टेबलवर ही मतमोजणी होणार असून ही निवडणूक चौरंगी असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगेश केसरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. बारामती तालुक्यातील माळेगाव सोपान काकांच्या सासवड नगरीत 2 दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीकडे मार्गस्थ झाली. जेजुरी नगरीमध्ये आज शैव आणि वैष्णवांचा मेळा पाहायला मिळणार आहे. खंडेरायाच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल होताच भंडाऱ्याची उधळ करत माऊलींचं स्वागत केलं जातं. हा सोहळा म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. लाखो वारकरी आता जेजुरी नगरीकडे निघालेत. माऊलींची पालखी आज जेजुरीत मुक्कामी असेल. आपल्या सौंदर्यानं, नृत्याविष्कारानं सर्वांना भुरळ घालणाऱ्या गौतमी पाटीलचा नवा व्हिडिओ समोर आलाय. यात ती भक्तीत तल्लीन झालेली दिसते. वारकऱ्यांसोबत वेळ घालवत गौतमी पाटील दिसते. घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होतानाचा व्हिडिओ समोर आलाय. एक स्फोट होऊनही सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की खरा आहे का, अशी घटना खरंच घडली होती का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेला काय सत्य समोर आलं पाहूया. 2 मिनिट 55 सेकंदांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला असेल. किती भयानक प्रसंग आहे पहा. एक महिला किचन मधून सिलेंडर बाहेर आणताना दिसतीये. पण खरंच हा व्हिडिओ सिलेंडर स्फोटाचा आहे की रील्ससाठी? रील्ससाठी घडवला सिलेंडर स्फोट. भीषण स्फोटात कुणाला साधी जखमही नाही. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ पाहून गृहिणींना किचन मध्ये जाण्याची हिंमतही होणार नाही. कारण किती भयानक व्हिडिओ आहे पहा. 2 मिनिट 55 सेकंदांचा हा व्हिडिओ नीट पहा. किचन मध्ये गॅस लीक झाल्यानंतर महिलेनं सिलेंडर हॉलमध्ये आणला. त्यावेळी सिलेंडर मधून गॅस लीक होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. गॅस लीक होत असल्यानं घरातील एक महिला आणि व्यक्ती घराबाहेर पळाले आणि काही वेळानंतर पुन्हा सिलेंडर जवळ आले. त्यावेळी किचन मधून आग सिलेंडरच्या दिशेने आली आणि एकच भडका उडाला.
यावेळी दोघांनीही पळ काढला. मात्र हा स्फोट खरंच झाला की रील्ससाठी एआयच्या माध्यमातून व्हिडिओ बनवलाय, असेही सवाल उपस्थित झाल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली. LPG दिसत नाहीये, म्हणजे सिलेंडर मधला पूर्ण LPG तोपर्यंत आतमध्ये पसरलेला होता. परंतु तोपर्यंत आतमध्ये काय झालं, हा जो LPG खालून वर येत गेला, तो त्या LPG बर्नर जे होतं जे गरम होतं त्या बर्नरच्या लेव्हलला आला. तिथे त्याला हीट मिळाली आणि त्या हीटमुळे तिथे आग लागली. ही आग पहिले खाली गेली आणि जसं जिथे त्याला LPG मिळत गेला तिथे ती आग पसरत गेली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सिलेंडर गॅस लिकेजमुळे आगीची घटना ही खरी आहे. LPG सिलेंडर मधून सगळा गॅस बाहेर पडला. दार खिडक्या उघड्या असल्यानं गॅस हवेत विरघळला. बर्नर गरम असल्यामुळं आग लागली. या घटनेत सिलेंडरचा स्फोट झाला नाही. प्रत्येकाच्या घरात सिलेंडर असतो. बर्नर, शेगडी, गॅसचा पाईप वारंवार तपासून पहा. यामध्ये गॅसचा पाईप खराब झाल्यामुळं गॅस लिकेज झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे आपण काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया. घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडा. सिलेंडरचा रेग्युलेटर काढून सेफ्टी कॅप बसवा. जाड चादर, ब्लँकेट पाण्यात भिजवून सिलेंडरला गुंडाळा. एवढी जरी काळजी घेतली तरी मोठा धोका टाळता येतो. आमच्या पडताळणीत रील्ससाठी सिलेंडर स्फोट केल्याचा दावा असत्य ठरला असून खरंच ही आग लागल्याचा दावा सत्य ठरलाय. पराग ढोबळेसह शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई.